25 वर्षाची तपश्चर्या होती. त्या कार्यकर्त्यांना एकदम शेवटच्या क्षणी डावलल्यामुळं हे जे झाले ते सगळं घडले. त्यामुळे हा पराभव अजिबात भारतीय जनता पार्टीचा नाही. तुम्हाला ज्या 2-4 गोष्टी अत्यंत सांगणं गरजेचं आहे की सगळ्यांना माहित आहे, माझ्याबरोबर आदल्या रात्री सगळे उमेदवार सोहम आपण सगळे गेलेलो होतो. सगळं फिक्स झालेलं होतं की 5 सीटा, खरं तर 6 सीटा ठरलेलं होतं, परंतु विक्रमला विनंती करून आपण 1 सीट कमी केलेली होती. असं असताना सुद्धा आपण 5 सीटा आणि वरची सीट असं जे त्यावेळी ठरलं ते अगोदरच ठरलेलं होतं. प्रभाग सगळ्यांचे ठरलेले होते. सगळं काय अगदी व्यवस्थित झालेलं होतं. सकाळी एबी फॉर्म देतो, रात्रीच देतो म्हटले होते, परंतु सकाळी अचानक मला त्यांचा फोन आला आणि तुम्हाला ते माहित आहे काय झालं. त्याच्यावर मला आता काही जास्त बोलायचं नाही, पण हे झालं. मी जरा त्याच्यानंतर जरा बघितलं काय नक्की असं काय घडलं. जे 71 वर्षाचे सदाशिव भाऊ एवढे राजकारणात मुरब्बी, वैभव पाटील विटेच्या राजकारणात तेव्हा बऱ्यापैकी कळतं. अचानक असं काय घडलं की एवढं मोठं धाडस, स्वतःच्या पायावर भला मोठा दगड मारून घ्यायचं धाडस यांनी का केलं. आणि ज्यावेळी मी शेवटच्या क्षणी त्यांना सांगितलं मी काही निवडणूक अशा पद्धतीने लढणार नाही, तर मग मी तुम्हाला सांगतो आज आता काही निवडणूक झालेली. मला पंत काकांचा पण फोन आलेला होता की आप्पा वरची सीट देते ती घ्या. सोहम तुला माहित आहे सगळं. मला आमदार साहेबांचा फोन आला होता की वरची सीट देते ती, अमोलदादांचा फोन आला होता की वरची सीट देते ती घ्या, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं अशा पद्धतीनं निवडणूक लढणं आणि त्या निवडणुकीतून नगराध्यक्ष पद मिळवणं हे माझ्या कुठेही तत्वात बसत. मी ज्या पद्धतीनं आजपर्यंत त्याग केलाय विट्यातल्या जनतेसाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी, पार्टीसाठी, तो त्याग एक वेळ मी करणार आहे. परंतु अशा पद्धतीने निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढणार नाही. मला त्याच वेळी लक्षात आलं होतं ज्यावेळी आपलं सगळं झालं आणि शेवट आता आपण त्यांना 1-1.5 वाजता सुद्धा फोन केला होता सदाभाऊंना. त्यांनी त्यावेळी पण सांगितलं आप्पा एक तेवढी घ्या, तुला पण सांगितलं आप्पांना सांगा. तर त्यावेळी पण मी निर्णय केला की नाही, असं काही होणार नाही. आपण वरची 1 सीट घेऊन निवडणूक कदापिही लढणार नाही. काय कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की आपण असं करावं वैभवजी, परंतु मी सगळ्यांच्या त्यावेळी सगळ्यांना सांगितलं. थोडं वाईट वाटलं सगळ्यांना, परंतु अशा पद्धतीने निवडणूक जर मी लढली असती तर ते मला कधीही सहन झालं नसतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मला आता लक्षात आलं त्यांनी फार मोठं धाडस केलेलं आहे. जे धाडस त्यांच्या अंगलटच येणार आहे, 100% पराभव पाटील गटाचा होणार आहे. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आपल्याला डावललं, आपल्याला तर डावललं नाही, पण कार्यकर्त्याचे आडून आपल्याला जे बाजूला केलं त्याचा परिणाम आहे ना फार मोठ्या प्रमाणात भोगायला लागला. सगळ्यात जास्त राग मला माहित होतं कोणावर निघणार आहे. त्याच्यानंतर आपण एक पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद त्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट होती. त्या पत्रकार परिषदेच्या अगोदरचं वातावरण जे शिवसेनेला होतं आणि पत्रकार परिषदेनंतरचं वातावरण पूर्ण बदलून गेलं. लोकांनी ठरवलं की आप्पा आणि जे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्यांना ज्या पद्धतीने फसवणूक केलेली आहे त्याचा सूड उपायचा, सूड घ्यायचा.
आणि सगळ्यात जास्त राग त्यांच्या घरातल्या शिटावर काढायचं हे अगोदर लोकांचं ठरलेलं होतं. लोकांची मी नस जाणतोय विटा शहरातली. विटा शहरातली जनता माझ्या हृदयात आहे, मी त्यांच्या हृदयात आहे. त्यामुळे मला माहित होतं काय घडणार आणि त्या पद्धतीने वातावरण बदलत गेलं. ज्या शिवसेनेच्या उमेदवारांना 1% सुद्धा खात्री वाटत नव्हती की आपण निवडून येऊ, ते सुद्धा सर्वजण निवडून आले. लोकांनी शेवट केवळ उमेदवार सुद्धा बघितलं नाही, पाटील गटाला मतदान करायचं नाही, त्यामुळे कुणाला करायचं तर शिवसेनेला करायचं, सत्ता एकदा काढून घ्यायची, त्या पद्धतीने केलेलं ते मतदान आहे. मी निवडणुकीच्या निकालानंतर एक पोस्ट टाकली होती, खास करून आपल्या समाजाच्या बाबतीत दत्ता टाकली होती की ज्या 4-5 टिनपाट लोकांनी, मी असले शब्द कधी वापरत नाही परंतु मला वापरणं गरजेचं होतं, ज्या 4-5 टिनपाट लोकांनी हे सगळं बदललं चित्र. ते 4-5 टिनपाट लोक सगळ्या विषयाला माहित आहेत कोण आहेत. त्यातला सगळ्यात मोठा, त्या 4-5 लोकांचा सगळ्यात मोठा मोरक्या, कुचक्या, सरक्या, नासक्या मनोवृत्तीचा माणूस म्हणून या विटा शहरात प्रसिद्ध आहे, तो किरण तारडीकर होता. दुसरं, ज्यांचं अस्तित्व 2006 साली मी पराभव केल्यानंतर संपलेलं होतं, ते बाबूराव मेत्रे एक होते. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती, कधी व्हॉट्सअप पुढारी जसं हवा असेल तसं बोलणारा राजकीय पुढारी म्हणजे विपुल तायडे, हे तिसरं टिनपाट. चौथी व्यक्ती म्हणजे सगळ्यांना माहित आहे, गेला माधव कुणीकडे, तो कोणीकडेच गेला, एक चौथी. आणि 5वी व्यक्ती, ज्याची महिला, ज्याची नानाची नानी, तिला मागल्या वेळी मी माझ्याकडून 2 नंबर मध्ये निवडून आणलेलं होतं, तिचे मिस्टर नाना, लोकांनी त्यांना नानाच केले. ही 5 टिनपाट लोक मी जे नाव घेतलं होतं, ते 5 आपल्या समाजातील, आमच्या समाजातील, आणि बाकीचे मग एखाद दुसरं 2 काय असं का नसेल. त्यांनी काय असं काय दाखवलं, त्यांना काय केलं, समाज आमच्याच माग आहे, आम्हीच समाजाचं पुढारे, त्या पद्धतीने काय त्यांची दिशाभूल केली. आणि सदाभाऊंसारखी मुरब्बी राजकारणी व्यक्ती आणि वैभव पाटलांच्या सारखी व्यक्ती त्यांच्या कशाला बळी पडली ते मला आजपर्यंत कळलं नाही की एवढं मोठं धाडस अनिल अप्पांची टीम बाजूला करून ज्या पद्धतीने त्यांनी धाडस केलं, ते धाडस खरोखर मला अजून त्याचा धक्का बसतो की एवढं मोठं यांनी धाडस केलं कसं काय. एक तर विधानसभेला प्रचंड विटा शहरात मागं पडून ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलेलं होतं, त्यांना आपल्यामुळं, भारतीय जनता पार्टीत आल्यामुळं आणि आपण त्यांना स्वीकारल्यामुळं, आपण तर वास्तविक गजाननराव आम्ही 2-3 वर्षापूर्वीच नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होतो, विधानसभेच्या अगोदरपासून, की या विटा शहरात बदल करायचा. त्यावेळी एखादे भारतीय जनता पार्टीत नव्हते. त्या पद्धतीने जवळजवळ मी सगळीकडचं असं केलं होतं की या विटा शहरात सत्ता बदलच होणार, बरोबर का सोहन. असं वातावरण आपण केलेलं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे माझे नेते चंद्रकांत दादा त्यांनी त्यांना प्रवेश दिला. आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांची, किंबहुना 70-75% कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण वेगळा निर्णय घ्यावा, परंतु तरी सुद्धा मी त्यांना, त्यांचं थोडं टेम्परेचर कमी झालं, त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित केलं, शांत केलं. आणि माझी सुद्धा मनाची मानसिकता नसताना त्या सगळ्यांना आपण स्वीकारलं.
जे वातावरण अतिशय गढूळ होतं ते आपण मधल्या काळात निवडणूक लागायच्या अगोदरच्या काळात ते पोषक वातावरण केलं. त्याच्या माग आपली तपस्या, आपल्या कार्यकर्त्यांचं श्रम हे चांगलं होतं. निवडणुकीच्या अगोदर जर हे सगळं ठरलं या पद्धतीनं झालं असतं तर सगळ्या विटा शहराला माहित होतं की जास्तीत जास्त शिवसेनेच्या 7 किंवा 8 जागा या शहरात येतील. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी या पद्धतीनं जे चुकीचं राजकारण केलं, ज्या माणसानं स्वतःचं घर शाबीत ठेवलं आणि 23 जणांच्या घराला आग लावली, तो नालायक माणूस म्हणजे किरण तारेकर. 23 जणांच्या घराला आग लावली आणि स्वतःचं घर शाबीत ठेवलं. ज्या नेत्यांनी 2001 ला माझ्या हातून त्याचा पराभव झालेला होता, तरी सुद्धा ज्या नेत्यांनी त्याला कॉप्ट म्हणून घेतलं, त्या माणसानं ज्या सदाभाऊंचा, ज्या वैभव पाटलांचा डोक्यावर हात होता, म्हणून ज्या माणसानं या विटा शहरात 25 वर्ष त्यांच्या पाटीलकीच्या नावाखाली यांनी पाटीलकी केली, आणि त्याच व्यक्तीनं, कुचक्या नसक्या सारख्या व्यक्तीनं पाटील घराण्याचा एवढा मोठा दारुण पराभव करण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते किरण तारेकर आणि त्यांच्या त्या 4-5 3-5 लोकांनी ते पाप त्यांनी केलेले. त्यांचे अस्तित्व आता पूर्ण संपलेलं आहे. आणि सोहम, तुला माहित आहे सगळ्यांना, आपल्याला ज्यावेळी 6 उमेदवार ठरलेल्या होत्या त्यावेळी सर्वे करायचा म्हणून आम्ही त्यांना पैसे पण दिले होते. त्या सर्वेमध्ये जवळजवळ गटांनो आमच्या सगळ्या शिटा पुढे दाखवत होत्या. काही अडचण नव्हती. मला सांगितलेलं पण होतं, किशोरच्या मोबाईलवर पण आहे की बाबा काय नाही, सगळं व्यवस्थित आहे, हे आहे ते सगळं सर्वेमध्ये चांगलं आहे. तरी सुद्धा त्यांना त्यांची माणसं सांभाळायचे, त्या 4-5 3-5 लोकांनी, नाहीतर आम्ही शिवसेनेकडे जातो, अरे काय गेले असते पण काय बिघडलंच नसतं. तरी सुद्धा कसं काय बुद्धिभ्रष्ट त्यांच्या नेत्यांची केली आणि जो धाडसी निर्णय केला, ज्या प्रभागात आमच्या शिटा नाकारल्या त्या ठिकाणचे तुम्हाला मी कंडिशन सांगतो. एक प्रभाग पासून प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण एक सीट मागितली, त्या ठिकाणी आपल्या ऐवजी कुणाला दिली गेली? विपुलता आहे. जो माणूस सगळं व्यवस्थित होतं त्यावेळी म्हणत होता आप्पाचं 1 मध्ये 1000 मत येईल, आणि वारं फिरलं, आपण बाजू सोडली, आप्पाचं काय, आप्पाचं काय, मी तर कुठंच काय सांगायला गेलो नाही. अशा व्यक्तीचा दारुण पराभव 488 मतांनी, त्याची मंडळी 488 मतांनी, म्हणजे जी पडली ती रेकॉर्ड ब्रेक मताने पडली. दुसरी सीट त्याच्याबरोबर होती ते आपले विनोद पाटीलची होती, तो मात्र 237 मताने पडला. आणि हा किती मताने पडला? त्याची पत्नी 488 मताने. त्यावेळी आपल्याला काय सांगत होते की त्याची आई रडत्या, त्याची हे होतंय, त्याचं ते होतंय, निवडणुकीला तिकीट द्यायचं होतं म्हणून. वास्तविक दत्ता, तू सुद्धा त्या प्रभागात उमेदवारी करायची म्हणून त्याला जाऊन भेटला होता. त्यावेळी तुला सुद्धा त्याने काय सांगितलेलं होतं? मी उभा राहणार नाही, माझी आर्थिक स्थिती नाही, मी उभा राहणार नाही, हे सगळं सांगितलेलं होतं. आणि तरी सुद्धा परत माझी आई रडत्या, हे रडत्या, ते रडते. आता काय हसतात का? आता काय होतंय? आता कसं त्रास होतोय? आता सगळ्यांना सांगतोय मला आपण जाऊन भेटायचंय, आपणचा गैरसमज कोणी करून दिलाय, असं झालंय, तसं झालंय. हे झालं प्रभाग क्रमांक 1, जिथं आपण एक सीट मागवतो. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. त्यांनी त्यांची आपली सून, जे डॉक्टर मुलगा चांगला आहे, नरेन चांगला आहे, त्याच्या मंडळीला उभा केले. आपलं अस्तित्व संपलेलं आहे. माहिती 2006 सालीच पराभव एवढाचा मोठा झालेला होता, मी केलेला होता.
आपलं अस्तित्व राजकारणातलं संपलंय. 19 वर्षानंतर आपण हे कशाला असलं धाडस करायचं. आणि आपण असताना ते त्या ठिकाणी धाडस केलं. 2 मी राहतोय त्या ठिकाणी, माझं घर ज्या ठिकाणी, माझं मतदान ज्या ठिकाणी, त्या प्रभागात धाडस केलं. लोकांनी काय केलं, 599 मतांनी डॉक्टरच्या मंडळीला, डॉक्टर व्यक्ती चांगली, सुनबाईला कशाला करायचं, पत्नीला करायचं, सुनबाईला कशाला तर दाबड्यात टाकलं मोठ्या एवढ्या. 599 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. त्या ठिकाणी दुसरी सीट मात्र पृथ्वीराज पाटीलची होती. त्याचा पराभव 455 मतांचा झाला. ह्याही ठिकाणी ते जास्त मतांनी आपल्याला डावलून जी सीट दिली त्या ठिकाणी ती सीट पडली. त्याच्यानंतर आपण 3 मध्ये आपण हक्काचा असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना दान केला होता. दान ठेव, ठीक आहे तुमच्या लढू द्या. आपण त्याच्यानंतर मागितलेला प्रभाग होता 6, बरोबर आहे का सोन? 6 प्रभाग मागितलेला होता. 6 मध्ये त्यांनी आपल्याला डावलून कुणाला केलं तर लता मिटकरी. त्या प्रभागात 376 मतांनी पडली ती, 376 मतांनी. आणि पदमश त्या ठिकाणी 204 मतांनी. म्हणजे अंतर्भाग प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे आपल्याला डावलून ज्या शिटा दिल्या त्या ठिकाणी जे पडण्याचं प्रमाण, मतातलं फरक बघा. त्यांच्याच उमेदवार होता, त्यांच्याच उमेदवार. एकही उमेदवार असा त्या ठिकाणी नाही निघाला. आता 10च सांगतो तुम्हाला. जिथं आपण किशोरच्या मंडळीला आपण त्या ठिकाणी आपलं फायनलच झालेलं होतं. त्या ठिकाणी आपण नेहाताईंना उमेदवारी द्यायचं असं त्या ठिकाणी केलं होतं. त्या प्रभागात सचिन तात्या आणि विजय नागमल, विजय नागमलला दिली त्यांनी. विजय नागमलच्या पत्नीला 408 मतांना ती सीट पडली. आणि सचिन तात्या किती मतांना पडले तर 85 मतांनी. तिथं फरक किती बघा. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सीटा दिल्या त्यांनी आपल्याला डावललं, ज्या आपल्या सीटा फिक्स आदल्या तरी ज्यांनी आशीर्वाद दिलेला होता त्या सीटा बदलून ज्या सीटा दिल्या त्या ठिकाणी एवढ्या मतानं, मोठ्या मतानं फरक पडला. आणि आपणाला जे नाकारलं त्याचा या विटा शहरात सगळ्या प्रभागात एवढा मोठा फरक पडला की लोकांनी 4 सीटावर आणले, 4 सीटावर. आज मनोज या विटा शहरात पहिल्यांदा पाटील गटाकडून देवांग कोष्टी समाजातली एकही सीट निवडून आलेली नाही. हे त्यांची किनपट लोकांचं नेतृत्व. एक सीट निवडून आलेली नाही. कधीही आजपर्यंतच्या इतिहासात पाटील गटाकडून एकही सीट निवडून नाही आली देवांग समाजातील, असं कधीही झालं नव्हतं. असं यावेळी झालं. बरं, 4 सीटा आल्या, त्याच्यातल्या 3 सीटा एक अजित अशोकभाऊ मुळात इकडे आलेच का तर आप्पांच्या मंडळीला नगराध्यक्ष तिकीट मिळते. आप्पांचं आपलं गेले 25-30 वर्ष घरगुती संबंध आहेत. अशा वेळी आपण वेगळी भूमिका घेणे योग्य नाही, म्हणून अशोकभाऊ आले. अशोकभाऊ त्यामुळे त्यांच्यामुळे तो प्रभाग 11 आलेला आहे. 12 मध्ये एकच सीट आली, ते सुमितची आली, ती पण त्यांच्या त्या गायकवाडांच्या. म्हणजे ते अजित बरोबरची दुसरी सीट आली, ती सीट अजित नसता, अशोकभाऊंच्याकडे नसतं तर केवळ एक सीट प्रतिभाताई, ज्या नगराध्यक्ष 5 वर्ष होते, त्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये केवळ 7 मतांनी आले. म्हणजे पाटील गटाची सीट फक्त केवळ एक आहे. त्यांच्या ह्याच्यावर निवडून आलेली सीट केवळ एक आहे. आणि शेवटच्या सभेत काय बोलते, 27-0 करणार, हे करणार, सगळं माहित आहे. अनिल अप्पा नाहीत, अनिल अप्पाचे सहकारी आपल्याबरोबर नाहीत, तरी काय पण बोलते. 27-0, 27 हे काय वाटतं ते बोलते.
एवढा दारुण आणि एवढा नामुष्कीजनक पराभव त्यांनी त्यांच्या आयुष्यात बघितला नसेल. एवढा दारुण पराभव या ठिकाणी झाला. खरोखर म्हणजे आम्हाला पण वाटत होतं, आम्हाला पक्क माहित होतं सत्ता बदल होणार का तर होणार, परंतु एवढा दारुण पराभव या ठिकाणी होईल पाटील गटाचा. आणि विट्यातल्या जनतेचं प्रेम, ज्या जनतेला अनिल आप्पा गेल्या 20-25 वर्षापासून त्या हृदयात ठेवतो आणि विटा शहरातली जनता अनिल आप्पाला हृदयात ठेवते, त्याच्याचा सूड उगवायचा म्हणून जनतेने केलेलं मतदान आहे. याचा दुसरा काही अर्थ नाही. वास्तविक सोहन यांनी भारतीय जनता पार्टीत येऊन आपणालाच जर डावळायचं होतं तर यांनी तिथे येऊन न येता त्यांची जनता आघाडी जरी उभा केली असती तरी एवढा दारुण पराभव, आपण भाजप सेना एक जरी झालो असतो तरी एवढा दारुण पराभव या ठिकाणी कधी झाला नसता. परंतु त्यांनी जे धाडस केलं की आता आपल्याला पोषक वातावरण आपण करूनच दिलेलं आहे, आता काय आपलं येतेच, आप्पाची परत घरची सीट, डोक्याला ताप बी नको. कधी कधी मला असं वाटतं की सदाभाऊ तरी काय खरं बोलत होते का मला की वर्षी तुम्हाला देतो, का तर बऱ्याच जणांना माहित होते, या सगळ्या त्या पार्टीला माहित होतं की अनिल आप्पा प्रचंड आग्रह आहे की खालच्या सीटासाठी चंद्रकांत दादांच्या बरोबर अनिल आप्पांनी हे केलं की नाही नाही दादा 6 म्हणते ते आमचं 7 ठरलेलं आहे, तुम्ही 4 काय म्हणू नका, ते तुम्हाला काहीतरी निम्म अर्ध सत्य सांगते. थेट असं चंद्रकांत दादांना बोलणारा माणूस. त्यामुळे त्यांना माहित होतं की अनिल आप्पा खालच्या सीटासाठी आक्रमक आहेत, मग वरचं देऊया आपण म्हणूया तरी आप्पा ती सीट काही नकार देणार. आणि तुम्हाला माहितीच आहे सारख्या वृत्तीचा माणूस तो त्यांच्या जवळ असतोय, त्यामुळे त्यानं ती डोक्यात घातला. त्याच्या डोक्यातच की काय जरी झालं अनिल आप्पाच्या घरची तेवढी सीट त्या ठिकाणी बसता कामा नये, बरं पार्टी सगळी संपली तरी चालेल. ह्या सारख्या वृत्तीतून त्यांनी त्यांच्या डोक्याची घातलेलं आहे. त्याचा परिणाम हे विटेकरांना त्या शहरात दाखवून दिलेले आहे. मला कधी कधी असं वाटतंय किशोर की सदाभाऊंचं वैभव पाटील यांचं मिळून हे आपल्या बाबतीतलं एकमत होतं का दोघातल्या कोणाचं एकाच होतं. मी शांत डोक्याने विचार केल्यावर मला असं कधी कधी वाटायला लागले की हे सदाभाऊंच्या डोक्यात दिसते. आपल्याला डावलायचं धाडस जे केले ते सदाभाऊंच्या डोक्यातलं दिसते. वैभव सदाभाऊंचं आता वय 71, त्यांना काय राजकारणात फार अगदी आता काय कुठं काय म्हणणार, पण वैभव पाटीलचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे. त्याने धाडस केले असं मला वाटत नाही. मला कधी कधी असं वाटतं की वैभव पाटीलने धाडस केलेलं नाही, सदाभाऊंनी जबाबदारी घेतलेली दिसते की त्यावेळी की अनिल आप्पाला आपण एका सीटवर त्यांच्या वरच्या सीटवर थांबवू, ते कुठं जाणार नाहीत, काय करणार नाहीत, एवढी नगराध्यक्ष सीट देतोय, काय आर्थिक आपण मदत करणार आहे, काय पार्टी करणार आहे, त्यामुळे अनिल आप्पा स्वीकारतील, असं काय होणार नाही, असं ते घरात काहीतरी झालं असेल. आणि मग सदाभाऊंनी तो निर्णय घेतला असेल. वैभव पाटलांनी घेतलेला हा निर्णय मला असूच शकत नाही असं माझं स्वतःचं मत वाटतंय. त्यामुळं ज्यावेळी आपण ती एक सीट नाकारली, ते सीट नाकारण्याचं धाडस केलं, त्याग केला, त्यावेळी ते फसले. आता काय त्यांना परत वाटायला लागलं अपक्ष विपक्ष लढले तर बरं होईल. मी त्याच वेळी निर्णय घेतला. ते सगळ्यांना सांगितलं किशोर तुला पण जरा मला किशोरचं जरा चाललो होतं मी आता आहे काय करू काय नको, काय करू काय नको. मी म्हटलं किशोर आता आपल्याला एक ही सीट लढवायची नाही, या ठिकाणी सगळ्यांनी अर्ज माघारी घ्यायचे. आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काय करायला नको, आपण सगळ्यांनी अर्ज माघारी घेऊया. का तर आपल्याकडून कुणाकडे एबी फॉर्म नाही, त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी माघारी घेऊया आणि जनतेवर सोडा. मला माहिती आहे जनता काय करणार, त्याची खात्री तुम्ही जनतेवर सोडा. ही जी केलेली
फार मोठी भयानक चूक आहे. त्याचं प्रायचित्त त्या शहरातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री होती. त्याच्यानंतर बरेच प्रयत्न झाले की मी बरोबर येण्यासाठी, पण मी ठरवलेलं होतं काय वाटतं ते झालं तरी आता पाटील गटाच्या स्टेजवर जायचं नाही, आणि ते मी शेवटपर्यंत पाळलं. त्याचा परिणाम असा झाला, एक पत्रकार परिषदेनंतर मी कुठलंही स्टेटमेंट दिलं नाही. लोकांनी असं ठरवलं आता आप्पा शांत बसले, आता आपण आपली भूमिका वाटवायची, आणि जनतेनं जनतेची भूमिका आणि आप्पांचं वरचं प्रेम हे व्यक्त केलं. त्यातून शिवसेनेचा एवढा मोठा विजय हा शिवसेनेत झाला. त्यांच्या स्वप्नात नसणारा विजय हा विजय. संजयराव स्वप्नात शिवसेनेचा एवढा मोठा विजय नव्हता, असा विजय या ठिकाणी त्यांना झालेला आहे. त्याचं श्रेय आम्हाला नकोच आहे. आम्ही काय म्हणत नाही आम्हाला कोणाचं श्रेय पाहिजे काय पाहिजे, परंतु त्या विटा शहरातल्या जनतेचं ते जे श्रेय आहे, त्यांना सत्ता देण्याचं श्रेय आहे, याची जाणीव शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी त्या ठिकाणी ठेवावी. मला सगळेजण निकाल लागल्यानंतर मलाच काय कळना की सगळेजण मलाच भेटायला यायला लागले. पहिल्यांदा आमदार आले, तुमच्यामुळे घडले, जनतेमुळे घडलेलं होतं. खरं तरी ते जनतेने घडवलं. आणि आप्पांच्यावर प्रेम होतं म्हणून घडलं का घडलं. तुम्ही काय केलं तुम्हाला माहित, मला पण सगळं माहित नाही. मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की बाबा थिएटर कोणी काय करू नका. त्याचं काय काय केलं मला पण अजून नक्की माहित नाही. माझ्या परस्पर कोणी काय काय उद्योग केले, ती काय काय केले. परंतु मी पण थोडं जरा विचार केला की भारतीय जनता पार्टीचं पॅनेलच नाही, पाटील गटाचं पॅनेल आहे. मग आपण ज्या कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणी डावललंय त्या कार्यकर्त्यांचा राग आहे, आपण लय पण काय अगदी काय काय त्यांना अगदीच बांधून ठेवायला. त्यांना जे योग्य वाटतील, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलेलं होतं, त्या पद्धतीनं काय काय सगळं झालं. त्या ठिकाणी किशोर मला एका गोष्टीचं वाईट पण वाटतंय थोडं. त्यांच्या घरातल्या 2 शिटा ज्या पडल्या, पृथ्वीराज आणि पदमशी, वास्तविक ही पोरं दोघं तशी चांगली पोरे, फार अगदी काय असं काही नव्हतं की म्हणजे त्यांचं एवढं दारुण पराभव होतं. परंतु केवळ त्यांनी जे घेतलेला निर्णय वैभवदादांनी सदाभाऊनी, कदाचित सदाभाऊनीच असावा, त्या निर्णयाचा फटका त्यांच्याच पुतण्याला पहिला दोन्ही ठिकाणी बसला. त्यांचे दोन्ही पुतणे त्या ठिकाणी पराजित झाले. केवळ 1 शीट 7 मतांना आली. त्या भगिनीवर आजही आमचं तेवढंच प्रेम आहे. आमचं कुठं सदाभाऊंच्या बद्दल कधी आदर कमी झाला नाही. काल पण होता, आज पण आहे, उद्या पण असतो. आम्ही त्यांना ज्येष्ठ मानतो. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण आमच्या बरोबर केलं ते या विटा शहरातील जनतेला सहन झालेलं नाही. ज्या लोकांच्या नादी लागायला नको पाहिजे होतं, जी लोक आपलं पार्टी, आपलं घर, 23 जणांची घरं उद्ध्वस्त करायला बसले, त्या किरण ताळेकरला त्यांनी कचरा जसा बाहेर फेकतो आपण तसं बाहेर फेकायला पाहिजे होतं. हे पहिलं काम त्यांनी करायला पाहिजे होतं. त्या ठिकाणी त्यांची फार मोठी चूक झाली. जो माणूस कधीही, मला मनोजनं तर एकदा सांगितलं होतं, मनोज खरगे, की एक मीटिंग होती किरण ताळेकर काय राखून सांगतो की माझ्या वडिलांनी मला असं सांगितलेलं आहे की राजकारणात खिशातले पैसे घालून राजकारण करायचं नाही. ठीक आहे, चांगला सल्ला दिलेला होता आणि तो सल्ला त्यांनी खरोखर गेल्या 25 वर्षात आता तंतोतंत पाळला. परंतु त्यांच्या वडिलांनी असं कुठं सांगितलं नव्हतं खिशातले पैसे घालून राजकारण करू नका, हे सांगितलेलं होतं. पण जे सांगितलं नव्हतं की 25 वर्षात जे सत्तेतून फायदे मिळतील
ते करून घ्या असं कुठेही सांगितलं नव्हतं. ज्या पाटील घराचा हात डोक्यावर आहे त्यांच्या नावाखाली तुम्ही पाटीलकी करा असं कुठेही सांगितलं नव्हतं. आणि त्यांचीच घरं शेवटी उद्ध्वस्त करा, त्यांनाच उद्ध्वस्त करा, नेत्यांनाच उद्ध्वस्त करा. आणि त्याचबरोबर सर्व उमेदवारांना पराभूत करण्याची भूमिका वठवा असं कुठेही सांगितलं नव्हतं. ती भूमिका मात्र या कुचक्यासारख्या माणसानं अतिशय योग्य पद्धतीनं पार पाडली आणि पाटील गटाचा एवढा दारुण पराभव केला. मला असं माझं कुठेही नाही की एखादा पराभव झाला म्हणून एखादं घर संपतं. राजकारणात चढ उतार होतच असते, त्यामुळे कुठलं कोण संपतं असं राजकारणात होत नाही. परंतु एवढा दारुण पराभव असा कधी त्यांनी स्वप्नात सुद्धा पाहिला नसेल. असा एवढा दारुण पराभव त्या ठिकाणी झाला. त्याचा त्यांना किती त्रास होत असेल का आनंद होत असेल ते तुम्हाला सगळ्यांना माहीत, माझ्यापेक्षा तुम्हाला माहीत. पराभवाचं दुःख काय असतं ते सगळ्यांना कळतं, चांगल्या पद्धतीने कळतं. आणि खिशातले पैसे जाऊन पराभव झाले हो मग तर काय त्रास होतो, तो काय वेगळाच त्रास असतो, हे सगळ्यांना माहित आहे. खरोखर अतिशय मला या ठिकाणी आनंदानं सांगा वाटते की जे जनतेने केलं ते कदाचित भविष्यकाळ ठरवेल योग्य की अयोग्य. मी आज या ठिकाणी सर्व विजयी उमेदवार त्या ठिकाणी मग शिवसेनेचे असो, पाटील गटाचे असो किंवा अशोक भाऊंचे असो, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. शिवसेनेनं 5 वर्षे डोक्यात ठेवावं का हा विजय. या विटा शहरातली जनता जे अनिल आप्पावर प्रेम करते त्याचा सूड म्हणून एवढा मोठा तुम्हाला विजय मिळालेला आहे. याची जाणीव 5 वर्ष ठेवावी. मला असं कुठेही आता मला जाणवलेलं नाही. जे निवडून आले ते सगळे मला भेटून गेले, सगळ्यांनी माझा सत्कार केले. खरोखर मी त्यांना सगळ्यांना एकच सांगतो किंवा तुम्हाला या शहरातील जनतेने सत्ता दिलेली, त्या सत्तेचा उपयोग जो मागल्या काय सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांनी ज्या चुका केल्या असतील त्या तुम्ही करू नका. अन्यथा 5 वर्ष कधी निघून जाते हे कळत नाही. परत तुम्हाला पश्चाताप शिवाय काय हाती राहणार नाही. त्यामुळे चांगलं काम करा, चांगलं काम करा. ज्या जनतेनं एवढा मोठा विश्वास दिलाय त्यांना त्या विश्वासाला कुठं धक्का लागू देऊ नका हे मी त्यांना सांगितलेलं होतं. त्या शहरातील जनतेला जे जे काही देणं शक्य आहे ते देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आम्हाला जेवढे शक्य आहे तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि वास्तविक मी पहिल्यापासून कायम म्हणतो की खरंच नगराध्यक्ष, नगरसेवक ही पदं मोठी आहेत का? 100% आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा मोठं पद या विटातल्या जनतेचं जे प्रेम आहे माझ्यावर, त्या पदापुढं मला ही सगळी पदं लहान वाटते. त्यामुळं आमचं एवढं मोठं त्याग करण्याचं धाडस झालं आणि तो त्याग आम्ही केला. त्याचं मला काहीही दुःख होत नाही. सगळ्यात समाधानी कोण तर अनिल आप्पा झालं. जनतेचं एकदा विटा शहरातली जनतेची जी झाकलेली मूठ होती ती या निमित्तानं उघडी झाली. अनिल आप्पावर किती प्रेम आहे त्या विटा शहरातील जनतेनं दाखवून दिलं. त्या जनतेचं ऋण मी ह्या आयुष्यात कधी फेडू शकणार नाही. जेवढं मला शक्य आहे त्या जनतेसाठी करणं तेवढं मी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आपलं सगळं बघा, काय नाही आपलं काय, दुसऱ्या दिवशी ऑफिसला आलो, सगळं आपलं काम चालू, आपलं सगळं चालू, सामाजिक उपक्रम सगळे चालू. कुठलं काय बंद आहे का? आता ज्यांनी काय काय खर्च केले, जे पडले ते कोणाला चाप असते का सोहम बघा परत आता बघा. आणि निवडून आलेले काय करतात आता लगेच त्यांच्यावर काय बोलायला नको, परत बघूया. परंतु आपलं काम हे सातत्याने चांगलंच चालू राहील. आता आपण
मागल्या वर्षीचा परत उपक्रम राबवला. देशी गायना ज्याला